एक फूल वाहतो सखे, जवा तुला पाहतो सखे, नजरेचा जीव घेणा हा खेळही नवा ग, गवताच घर माझ तू वादळी हवा ग. मित्रांनो, स्वागत तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या एका व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आपण आजचा व्हिडिओ एकदम ट्रेंडिंग अशा सॉन्गवर मित्रांनो एकदम ट्रेंडिंग असं जे काही क्लिप्स आहे आणि ते काही आपण रिलिक्स वगैरे ॲड केले ते कडक असे व्हिडिओ एडिटिंग केले मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये. एक फुल हा जो काही सॉन्ग आहे तो मला अंगुरवाचा, या सॉन्गवर मित्रांनो आपण आजचा व्हिडिओ एडिट केला. काय करायचं तुम्हाला फक्त आजचा व्हिडिओ एडिट करण्यासाठी अलाइट मोशन जो ॲप आहे त्याची गरज लागणार, त्याबरोबर लागणार मटेरियल तुम्हाला सर्व डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल मित्रांनो. सर्व डाउनलोड करून घ्या आणि जे काही मटेरियलमधले प्रिसेट असतील बीटमार्क शेक इफेक्ट हे तुम्हाला पहिल्यांदा इनपुट करून घ्यायचे. तर इनपुट करून घेतल्यानंतर अलाइट मोशनमध्ये येऊन जातील ते. तर सिम्पली मी अलाइट मोशन जो ॲप आहे आपल्या स्क्रीनवर त्याला ओपन करून घेतो. अलाइट मोशनमध्ये आल्यानंतर इंटरफेस जे काय आहे त्याचं असं बघू शकता तुमच्यासमोर दिसून येईल. तर तुम्हाला खाली प्लस आहे, प्लसच्या साईडला मित्रांनो प्रोजेक्टचं ऑप्शन यावर क्लिक करायचं आहे. आपला एक नंबरचा जो बीटमार्कचा प्रिसेट आहे त्याला ओपन करून घ्यायचं आहे. इथे बघू शकता मी रिलिक्स वगैरे तुम्हाला अशा प्रकारे ॲड करून दिले. फक्त तुम्हाला काय करायचं आहे, स्टार्टिंगला यायचं मित्रांनो, खाली प्लसवर क्लिक करायचं आहे, मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे आणि आता तुम्हाला इथे काय करायचं आहे, तुमचा एक फोटो घ्यायचा आहे. हा फोटो घेतला आहे. फोटो घेतल्यानंतर काय करायचं आहे, मूव अँड ट्रान्समध्ये येऊन जायचं आहे आणि या फोटोला बघू शकता अशा प्रकारे खाली ॲड करायचं आहे. जसं मूव अँड ट्रान्समध्ये येऊन खालीवर ॲडजस्ट नीट करा. यानंतर याच फोटो लेअर क्लिक करून शर्टपर्यंत येऊन जा आणि शर्टपर्यंत लेअर वाढून टाका. यानंतर तुम्हाला मित्रांनो काय करायचं आहे, बघू शकता इथे तुम्हाला 20 सेकंद 17च्या बीटवर यायचं आहे आणि मित्रांनो इथे काय करायचं आहे, तुम्हाला इथे एक पार्ट कट करायचं आहे. बघू शकता 2 पार्टमध्ये फोटो कट करण्यासाठी इथे 3 नंबरचा ऑप्शन आहे, यावर क्लिक करून पार्ट कट करून घ्यायचं अशा प्रकारे. तर मित्रांनो इथे पार्ट कट करून घेतल्यानंतर काय करायचं आहे, हे जे फोटोज आहेत त्या फोटोचे लॉंग प्रेस करून ते सर्व लेअरच्या अशा प्रकारे बघू शकता एक एक करून खाली घेऊन यायचं आहे. आणि बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे हे दोन्ही लेअर काय करायचं, तुम्हाला फोटोचे खाली घेऊन टाकायचे आहेत पहिल्यांदा. अशा प्रकारे खाली घेतल्यानंतर काय करायचं मित्रांनो, बघू शकता इथे खाली घेतल्यानंतर काय करायचं, तुम्हाला पुन्हा स्टार्टिंगला यायचं आहे आणि प्लसवर क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये येऊन हा जो एक तुम्हाला मी फोटो दिला आहे, फोटो हा जो सॉन्ग आहे त्या सॉन्गमधला एक फोटो आहे तो घ्यायचा आहे, मॉनिटर्सवर जायचं आहे, याला वरती स्क्रोल करून घ्यायचं आहे आणि त्याला ॲडजस्ट अशा प्रकारे बघू शकता मध्यभागी ॲडजस्ट करून टाकायचं आहे. यानंतर लॉंग प्रेस करून इकडे बघू शकता या लेअरच्या सर्व खाली घेऊन टाकायचं आहे. इथे बघू शकता अशा प्रकारे ठेवायचं याला. यानंतर काय करायचं आहे, सर्व लेअरच्या खाली घेऊन टाकल्यानंतर शर्टपर्यंत येऊन लेअर वाढून टाकायचं आहे. यानंतर मित्रांनो काय करा, ही ब्लू कलरची लाईनवर क्लिक करा आणि याला नीट ॲडजस्ट करा अशा प्रकारे बघू शकता मित्रांनो. यानंतर काय करा, तर आपला फोटोवरती खाली नीट आहे तो ॲडजस्ट करून घ्या अशा प्रकारे. यानंतर बघू शकता रिलिक्स त्यावर एवढे कडक अशी दिसते ना मित्रांनो, बघू शकता एकदम भारी दिसते. त्यानंतर पुढे येऊन जा. पुढे आल्यानंतर मित्रांनो काय करा, तर आता इथे बघू शकता तुम्हाला इथे पुढे यायचं आहे कुठे, तर 20 सेकंदात 17च्या बीटवर आणि खाली प्लसवर क्लिक करा, मीडियाच्या ऑप्शनमध्ये या आणि मित्रांनो हा जो पेंज आहे तो पेंज ॲड करा. मॉनिटर्समध्ये येऊन याला वरती असं ॲडजस्ट करून टाका. बघू शकता अशा प्रकारे रोटेटचे ऑप्शन जा, थोडं रोटेट करून 4 अंश ठेवा आणि शॉर्टपर्यंत लेअर वाढून टाका. यानंतर आपण जो सॉन्गचा जो काय फोटो घेतला आहे हा बघू शकता, हा त्यावर क्लिक करा. ब्लेंडिंग अँड ऑपेसिटीमध्ये या आणि कलरमध्ये जाऊन शेवटचा ऑप्शन सिलेक्ट करा. बघू शकता एकदम भारी वाटतं मित्रांनो अशा प्रकारे. तर यानंतर काय करा, तर मित्रांनो शेक इफेक्टमध्ये तुम्हाला मी इफेक्ट दिले, ते इफेक्ट्स कसे अप्लाय करायचे ते दाखवतो. तर मित्रांनो सिम्पल काय करायचं तुम्हाला, तर मित्रांनो स्टार्टिंगला आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, इफेक्ट्स लावण्यासाठी तुम्हाला इथून बॅक यायचं आहे. शेक इफेक्टमध्ये जाऊन हा जो पहिला फोटो झाला त्यावर असं क्लिक करून इफेक्ट्सवर येऊन मित्रांनो 3 डॉट जायचं, इफेक्ट कॉपी करायचे. नंतर बॅक येऊन मित्रांनो मेन जो आपला प्रोजेक्ट आहे त्याला ओपन करून घ्यायचे आणि मित्रांनो खाली जो फोटो पहिला ॲड केला त्या फोटोवर क्लिक करून इफेक्ट्सवर येऊन 3 डॉट जाऊन पेस्ट इफेक्ट करून टाकायचं. बघू शकता अशा प्रकारे. आणि मित्रांनो इफेक्ट लावल्यानंतर अशा प्रकारे दिसणार तुम्हाला. तर मित्रांनो बघू शकता थोडं वरती आपलं हे फोटोचं गेलं आहे, तर फोटोवर क्लिक करूया आणि याला मॉनिटर्समध्ये येऊन खाली जरा करून घेऊया अशा प्रकारे. बघू शकता आता नीट वाटतं आहे. तर मित्रांनो काय करा, हा इफेक्ट लावून झाल्यानंतर पुन्हा एकदा बॅक या शेक इफेक्टमध्ये पुन्हा जा आणि दुसऱ्या फोटोवर क्लिक करून इफेक्ट्स येऊन 3 डॉट जाऊन इफेक्ट कॉपी करा. नंतर बॅक येऊन मेन जो आपला प्रोजेक्ट आहे मित्रांनो त्याला ओपन करून घ्या आणि जो दुसरा फोटोचा लेअर आहे त्यावर क्लिक करून इफेक्ट्स येऊन 3 डॉट जाऊन पेस्ट इफेक्ट करून टाका. बघू शकता अशा प्रकारे हा इफेक्ट तुम्हाला दिसेल मित्रांनो. तर यानंतर बघू शकता मित्रांनो आपला व्हिडिओ अशा प्रकारे तयार होऊन जाईल. तर मित्रांनो व्हिडिओ तयार झाले, पण त्याआधी एक काम करायचं आहे, प्लसवर पुन्हा क्लिक करायचं आहे, एक शेप सिलेक्ट करायचे, वरती 3 डॉट जायचे, फिल कंपोजिशन एरिया ऑप्शन सिलेक्ट करून कलरमध्ये जाऊन ब्लॅक स्क्रीन
करून घ्यायचं अशा प्रकारे आणि शेवटपर्यंत लेअर काय करायचे वाढवायचं. यानंतर स्टार्टिंग येऊन काय करायचं आहे सिम्पल लेअर त्या लेअरवर क्लिक करायचं आहे. इफेक्ट्सवर येऊन ॲड इफेक्ट्सवर जायचं आणि वरती सर्च करायचं सिम्पल स्टार फीड. सिम्पल असं टाकल्यानंतर येऊन जाईल बघू शकता 1 नंबरला इफेक्ट. तो इफेक्ट अप्लाय करण्यासाठी तुम्हाला त्यावर क्लिक करायचं आहे. स्टँडर्डसाठी क्लिक करायचं आहे आणि ते एक प्लस की द्यायचं आहे मित्रांनो पोझिशनच्या इथे आणि तुम्हाला पुढे स्क्रोल करून घ्यायचं अशा प्रकारे बघू शकता. जेवढं होईल तेवढं चांगलं करा. त्यानंतर शेवटपर्यंत येऊन मित्रांनो पुन्हा एक प्लस की द्या आणि पुढे एकदा स्क्रोल करून घ्या. यानंतर याच व्हिडिओच्या लेअरवर असं क्लिक करा. व्हिडिओ तयार झाले. ब्लेंडिंग ऑप्शनमधून लायटरमध्ये जाऊन स्क्रीन करून टाका. बघू शकता अशा प्रकारे तो व्हिडिओ तुम्हाला दिसेल. बघू शकता मित्रांनो खूप भारी व्हिडिओ एडिट झाला. तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा. चॅनल आपला फर्स्ट टाईम असेल चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तर हा व्हिडिओ तुम्हाला एक्सपोर्ट करायचा असेल तर वरती सेटिंग साईडला शेअरचा ऑप्शन त्यावर क्लिक करा. खाली एक्सपोर्ट क्लिक करून टाका मित्रांनो.